न्यूज 04 महाराष्ट्र मध्ये मी श्रवण पाटील। आज आम्ही आलेलो आहे इंदिरानगर येथे। इंदिरानगर कळवा पूर्व या ठिकाणी आज या कळवा पूर्व येथे अनधिकृत टेम्पो मध्ये अनधिकृत प्रमाणे गॅस बाटले या ठिकाणी भरलेले आहेत आणि या गाड्या आहेत। या गाड्यांची कंडिशन तुम्हाला मी लाईव्ह दाखवू शकतो। या गाड्यांचे कोणत्याही प्रकारचे कागद ओके नाही आहेत आणि या गाड्या पंक्चर आहेत। या जुन्या गाड्या आहेत, किती दिवसापासून इथं धूळ खात पडलेल्या आहेत आणि या गाडीवर नया गॅस कनेक्शन तुरंत उपलब्ध हिंदुस्थान पेट्रोलियमचं बोर्ड मारलेला आहे। तरी या गाडी बाटले इथं येथील स्थानिकांचा हा आरोप आहे आणि स्थानिकांनी न्यूज 04 या टीमला बोलवलेलं आहे। आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी तुम्ही बघू शकता इथे 10 ते 15 टेम्पो असे लागलेले भरलेले गॅसचे बाटले इथं आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत आणि ह्या गाड्यांची तुम्ही कंडिशन बघू शकता। या गाड्यांचे नंबर आहेत। आज या गाड्यांमध्ये गॅसचे बाटले भरलेले असल्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात इथून येणाऱ्या जाणाऱ्यांची होऊ शकते, कारण कळव्याला जाणारा हा एकच रस्ता आहे आणि हा तुम्हाला मी दाखवू शकतो। हा कळव्याला जाणार आहे आणि सकाळ संध्याकाळ या रस्त्यावरून रहदारी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात असते, परंतु आम्ही तुम्हाला आता जे दाखवत आहोत यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थिनी यांनाही याचा धोका होऊ शकतो आणि हा भरवस्ती त्याच्या आजूबाजूला प्रायव्हेट गाड्या टेम्पो वगैरे लागलेल्या आहेत। तर गॅस बाटल्याचं जर काही कारणास्तव स्फोट झाला किंवा काय झाले तर जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते। तरीही कळवा पोलीस स्टेशन यांनी या इंदिरानगर येथील या टेम्पोचा नंबर आम्ही दाखवतोय तुम्हाला न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून। तर कळवा पोलीस स्टेशन यांनी ही त्वरित कारवाई करावी, कारण स्थानिकांची मागणी आहे। येथे आमच्या समोर एक स्थानिक आहेत, त्यांची काय मागणी आहे मी त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आपलं नाव काय आहे आणि आपण काय माहिती? नमस्कार, माझं नाव समाधान प्रकाश सावंत आहे। मी येथील स्थानिक रहिवासी आहे आणि गेले वर्षभरापासून मी पाहतोय की इथे ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं कोणत्याही प्रकारचं परमिट नाही आणि अक्षरशः जीर्ण अवस्थेमध्ये या गाड्या आहेत। काही गाड्यांना तर टायर सुद्धा नाही। अतिशय दगडाचा सहारा घेऊन त्याला उभा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी 2-3 वेळा त्यांना समज पण दिली की बाबा इथे हा रहदारीचा रस्ता आहे आणि इथे अनावधानाने एखादी गोष्ट जर घडली तर फार मोठं कृत्य करू शकतो आणि त्याची फार मोठी किंमत इथल्या स्थानिकांना मोजावी लागेल, असं मी त्यांना पूर्वकल्पना देऊनही ते ऐकत नाहीयेत आणि ते सांगत आहे की आम्ही रोड टॅक्स भरलाय आणि आम्ही इथनं काढणार नाही, अशी मुजोरी पण ते करत आहेत। पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण या विषयी थोडं गांभीर्याने लक्षात घ्यावं। कारण आपण जर पाहिलं तर एक भिंतच फक्त मध्ये आहे आणि त्याच्या भिंतीच्या बाजूला सेंट्रल गव्हर्नमेंटचा फार मोठा प्रोजेक्ट मुंबईची दमन्या लोकल वाहते आहे। अनावधानाने एखादा प्रकार झाला आणि समजा काही अनुचित असा प्रकार घडला आणि एखादा बाटला तर पलीकडल्या साईडला जम्प झाला स्फोटाच्या माध्यमातून, तर फार मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते। तर कृपया माझ्या विनंतीस आपण मान देऊन तात्काळ प्रकरणामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आपण योग्य ती कारवाई करावी, अशी मी आपणाला विनंती करत आहे। जर हे प्रकरण एवढ्याच विषयी जर थांबलं नाही तर याच्या विरोधामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर ठिय्या आंदोलन देखील करणार आहे। तर याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि संबंधित पोलीस प्रशासनालाही माझी कळकळीची विनंती आहे की आपण सदरील प्रकरणामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे। असं आहे की आपण या सर्व प्रकरणामध्ये आपण गांभीर्यपूर्वक लक्ष घालाल एवढी मी आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हे प्रकरण हे खूप मोठ्या प्रमाणात गंभीर प्रकरण आहे आणि हे कळवा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत येतंय। तर कळवा पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही आहेत आणि स्थानिकांची मागणी आहे की यांच्यावर त्वरित कारवाई करावी, नाहीतर यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, कारण बाजूला लोकल ट्रेनचा रूट आहे आणि या रूटवर जर काही कारणास्तव स्फोट झाला तर गॅसचं बाटलं त्या साईडला जाऊ शकते, तर रेल्वेचीही मोठी दुर्घटना होऊ शकते आणि रस्त्यावर जाणारे येणारे यांच्यातही मोठी दुर्घटना होऊ शकते। म्हणून कळवा पोलीस स्टेशन यांनी यांच्यावर त्वरित कारवाई करावी, कारण यांचं हे 1 वर्षापासून येथील स्थानिकांना त्रास होतो। न्यूज 04 महाराष्ट्राच्या माध्यमातून मी श्रवण पाटील, इंदिरानगर, कळवा।